श्री राधे राधे स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण पाहणार आहोत 9th स्टँडर्डचा अल्जेब्राचा प्रॅक्टिस सेट 1.4. त्याचे 2 क्वेश्चन होते ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले. आता हा थर्ड क्वेश्चन आहे, तिथून आपण स्टार्ट करणार आहोत. तर आता बघा क्वेश्चन आधी. इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट्स पास्ड इन इंग्लिश. आता बघा, एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, त्यामध्ये 50 जे स्टुडंट्स आहेत ते पास झाले इंग्लिशमध्ये. नंतर 60 स्टुडंट्स पास्ड इन मॅथमॅटिक्स आणि 60 जे मुलं होते ते कशात पास झाले, मॅथ्स मध्ये. अँड 40 स्टुडंट्स पास इन बोथ द सब्जेक्ट. आणि जे 40 मुलं असे होते, 40 स्टुडंट्स, की जे मॅथ्स मध्ये पण पास होते आणि इंग्लिश मध्ये पण पास होते. आता बघा मग, नन ऑफ देम फेल इन बोथ द सब्जेक्ट. फाइंड द टोटल नंबर ऑफ सब्जेक्ट. आपल्याला हे विचारलं होतं त्यांनी, फाइंड द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स विचारलंय. मग आता बघा ते फाइंड कसं करायचं, इथून स्टार्ट करू. आधी आपण वेन डायग्राम काढून घेऊ. वेन डायग्राम मध्ये काय काढायचं आता आपल्याला हे बघून घ्या. आता इथे युनियन करायचं काही आवश्यकता नाही. आता आपण हा सेट ए काढून घेऊ आणि हा सेट बी. आता बघा, यामध्ये हा सेट ए, हा सेट बी. आता याच्यात लिहायचं कसं बघा बरं. आपल्याला काय करायला लागेल, आता याला कॉमन करून घ्यावं लागेल. का बरं ते पण मी तुम्हाला सांगते. इथे काय विचारलंय, 40 स्टुडंट्स इन बोथ द सब्जेक्ट. म्हणजे 40 मुलं असे आहेत की ते दोघं विषयांमध्ये पास आहेत. त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, कॉमन जो आहे तो काढून घ्यावा लागेल. बघा आता तुम्ही व्यवस्थित काढून घेणार. हा मी अंदाजे काढलाय. याला नाव देऊ ए सेट, याला नाव देऊ बी सेट. आता बघा, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये ए ला नाव दिले 50 स्टुडंट्स पास होते इंग्लिश मध्ये, इथे लिहिलं मी 50. आता बघा, नंतर 60 स्टुडंट्स पास होते मॅथ मध्ये, इथे लिहिलं मी 60. पण असे 40 स्टुडंट्स असे होते की जे दोघं विषयांमध्ये पास होते, इंग्लिश पण आणि मॅथ्स पण. मग ते कॉमन झाले की नाही, मग आपण त्याला काय करायचं, यामध्ये लिहायचं. म्हणजे असे मुलं होते की जे इंग्लिश मध्ये पण पास झाले होते आणि मॅथ्स मध्ये पण पास झाले होते, असे 40 स्टुडंट्स होते, म्हणून आपण याला कॉमन घेतला. आलं तुमच्या लक्षात. आता बघा स्टार्ट कसं करायचं. आता हा 50 आहे, आपल्याला ऍक्च्युअल व्हॅल्यू काढून घेऊ आपण. या 50 मधून या 40 ला काय करायचं, आपल्याला मायनस. तर किती आन्सर आला आपलं 10. मग हा 10 काय झाला आपला ऍक्च्युअल जो ए सेट आहे ते आहे. म्हणजे ए मधले जे ओरिजिनल मुलं होते ते 50 होते, त्याच्यामधून आपण मायनस केला 40, तर किती आला 10. मग आता हे असं 60 चं पण करून घेऊ. 60 मायनस 40 किती आलं आन्सर आपलं 20. मग आता बघा स्टार्ट कसं करायचं लिहायला, इथून स्टार्ट करून देते मी. लेट ए बी द सेट ऑफ स्टुडंट्स. तुम्ही पण माझ्यासोबतच लिहून घ्या व्यवस्थित. हू पास्ड in English and be with the set of students who passed in mathematics. आता बघा याचा अर्थ काय लिहून घेतला आपण. लेट ए बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू पास्ड इन इंग्लिश. हा ए सेट आहे, यामध्ये कुठले स्टुडंट पास आहेत, इंग्लिशचे. नंतर हा बी सेट आहे, यामध्ये कुठले स्टुडंट आहेत, मॅथमॅटिक्सचे पास आहेत. आपण असं लिहून घेतलं. आता आपण याच्यामध्ये पाहून घेऊ, नंबर ऑफ ए किती राहणार आहे. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 50 स्टुडंट्स आले इथे. नंतर नंबर ऑफ बी, मॅथ्स मध्ये किती मुलं पास होते सांगा तुम्ही, 60 स्टुडंट्स. आणि ए, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, म्हणजे असे किती मुलं होते की जे मॅथ्स मध्ये पण पास होते आणि इंग्लिश मध्ये पण.
तर असे 40 स्टुडंट्स होते. म्हणून आपण इथे ए इंटरसेक्शन काय लिहिला, बी. इंटरसेक्शनचा अर्थ काय असतो आपला, कॉमन. ह्या साईनचा अर्थ असतो की ए आणि बी या दोघांमधले कॉमन लिहित असतो आपण. मग आता बघा फॉर्म्युला लिहून घेऊ. नंबर ऑफ ए युनियन बी, याचा फॉर्म्युला काय होता, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा फॉर्म्युला आपण पाहिलाय आधी पण 2-3 सम मध्ये हा यूज झालेला आहे. आता नंबर ऑफ ए किती आहे 50 प्लस नंबर ऑफ बी किती आहे 60 मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे 40. मग आता 60 प्लस 50 सांगा बरं किती झालं, 110 मायनस 40. 110 मायनस 40 किती होता सांगा बरं, 70. मीन्स नंबर ऑफ ए युनियन बी किती आला आपला 70. म्हणजे असे किती स्टुडंट्स होते ते 70 स्टुडंट्स होते. म्हणून हॅन्स इथे लिहून घेते मी, hence the number of student who passed at least in one of subject is 70. आलं तुमच्या लक्षात. आता लक्ष द्या, क्वेश्चन एक वेळा रीड करून घेते मी. बघा राईट आहे. परत एक वेळा तुम्हाला समजून देते मी. इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट पास इन इंग्लिश. एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होती, त्यामध्ये 50 स्टुडंट पास होते इंग्लिशचे, नंतर 60 स्टुडंट पास होते मॅथमॅटिक्सचे. नंतर त्यांनी काय सांगितलं, 40 स्टुडंट्स कशामध्ये पास होते, मॅथ्स आणि इंग्लिश दोघांमध्ये. मग नंतर बघा, नन ऑफ देम फेल इन बोथ द सब्जेक्ट. आता आपल्याला काय विचारले माहिती का तुम्हाला, असा एक पण मुलगा नाही पाहिजे, ऍटलिस्ट सांगितलंय. ऍटलिस्ट बघा आता याचा अर्थ काय असतो, ऍटलिस्ट वन तरी स्टुडंट ऍटलिस्ट एका तरी विषयामध्ये तो मुलगा पास पाहिजे, त्याच्या खाली नाही पाहिजे, त्याच्या वर पाहिजे. म्हणजे ऍटलिस्ट वन सब्जेक्ट म्हणजे एका तरी विषयात तो मुलगा पास पाहिजे. अशा विद्यार्थ्यांची आपल्याला संख्या काढायची. हा सेट ए आहे, यामध्ये टोटल किती होते 50 स्टुडंट्स होते जे पास होते इंग्लिशमध्ये. नंतर हा बी सेट आहे, यामध्ये टोटल 60 स्टुडंट्स होते जे पास होते मॅथमॅटिक्स मध्ये. आणि हा तो आहे कॉमन पोर्शन की ज्यामध्ये 40 स्टुडंट्स होते जे इंग्लिश मध्ये पण पास होते आणि मॅथ्स मध्ये पण पास होते. मग आता आपण काय केलं, यामध्ये तो कॉमन आहे ना, हा मॅथचा पोर्शन आहे. मग आपण काय केला, या पोर्शनला 50 मधून मायनस केला तर किती आले 10. आणि याला काय केलं आपण 60 ला हा 40 मायनस केला इंग्लिश वाला तर किती आले स्टुडंट 20. आता बघा मग सॉल्व्ह कसं करायचं. नंबर ऑफ ए किती आपल्याकडे 50, नंबर ऑफ बी किती आहे 60, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे दोघांमधला कॉमन किती आहे 40. मग आता बघा ए युनियन बी. ए युनियन बी चा आपण फॉर्म्युला तुम्हाला माहिती, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. मला त्यामध्ये काय करायचंय, फक्त व्हॅल्यू पुट करायच्या. तर आता बघा नंबर ऑफ ए किती 50 प्लस नंबर ऑफ बी 60 मायनस ए इंटरसेक्शन बी 40. 50 प्लस 60 किती आहे 110 मायनस 40. मग आता 110 मायनस 40 किती आन्सर आला आपला 70. म्हणजे नंबर ऑफ ए युनियन बी म्हणजे इंग्लिश आणि मॅथ्स यांच्यामधलं काय काढलंय आपण, की कॉमन नाही काढलेलं आहे आपण याच्यामध्ये असा ए युनियन बी मध्ये आपण असे नंबर घेत असतो की जे कॉमन डबल नाही आले पाहिजे, रिपीट एकाच वेळा सिंगल आले पाहिजे. तर असे किती स्टुडंट्स होते 70 स्टुडंट्स होते. हेन्स द नंबर ऑफ स्टुडंट हु पास्ड ऍट लिस्ट इन वन सब्जेक्ट इज 70. म्हणजे यामध्ये असे स्टुडंट आहे 70 की जे ऍट लिस्ट एका तरी विषयात पास आहेत. म्हणजे ऍटलिस्ट ते इंग्लिश मध्ये तरी पास असतील, नाही तर ऍटलिस्ट ते मॅथ्स मध्ये तरी पास असतील. अशा स्टुडंटची आपण इथे व्हॅल्यू काढलेली. कळलं तुम्हाला. आता हे तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. मग आपण 4th नंबरचा क्वेश्चन पाहू. तर आता बघा आपण क्वेश्चन नंबर 4th पाहतोय. अ सर्वे वॉज कंडक्टेड टू नो द हॉबी ऑफ 220 स्टुडंट्स ऑफ अ क्लास 9th out of which 130 students inform about their hobby as rock climbing and म्हणजे बघा
एक सर्वे केला. सर्वेमध्ये काय लक्षात आलं, एक नाईन्थच्या स्टुडंटचा सर्वे असेल तो. तर बघा त्याच्यामध्ये हॉबी, त्याच्यामध्ये 220 स्टुडंट्स होते ऑल टुगेदर. तर त्यापैकी एका क्लासमध्ये, तर त्यापैकी 130 स्टुडंटची हॉबी होती ती रॉक क्लाइम्बिंग. नंतर 180 स्टुडंट्सची इन्फॉर्म जे केलं त्यांनी अबाउट देअर हॉबी हॅज स्काय वॉचिंग. म्हणजे 130 विद्यार्थी होते, त्यांची हॉबी काय होती, रॉक क्लाइम्बिंग. नंतर 180 स्टुडंट्स होते, त्यांची हॉबी होती स्काय वॉचिंग. देअर आर 110 स्टुडंट्स हू फॉलो बोथ हॉबीज. मग 110 स्टुडंट्स असे होते की जे दोघं हॉबी फॉलो करत होते, रॉक क्लाइम्बिंग पण आणि स्काय वॉचिंग पण. मग नंतर बघू आपण, देन हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. मग असे किती स्टुडंट्स आहेत की ते दोघं हॉबींना फॉलो करत नाही, म्हणजे त्यांना दोघं पण आवडत नाही, त्यांच्या दोघं पण त्या हॉबी नाहीये. मग आता नेक्स्ट क्वेश्चन काय, हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. असे किती स्टुडंट्स आहेत की जे फक्त रॉक क्लाइम्बिंगला फॉलो करतात. आणि नंतरचा क्वेश्चन आहे, हाऊ मेनी स्टुडंट्स फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली. नंतर आहे की असे किती स्टुडंट्स आहेत की ते फक्त आणि फक्त स्काय वॉचिंगला फॉलो करतात. फर्स्ट क्वेश्चन काय होता आपला, बघा बरं इथे, देन हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. असे किती स्टुडंट्स आहेत की ते दोघांना पण फॉलो नाही करत, हा पहिला क्वेश्चन. नंतर दुसरा क्वेश्चन आहे की असे किती स्टुडंट्स आहेत की जे कशाला फॉलो करतात, फक्त रॉक क्लाइम्बिंगला. नंतर तिसरा क्वेश्चन असा आहे की असे किती स्टुडंट्स आहेत की ते कशाला फॉलो करतात, फक्त स्काय वॉचिंगला. मग आता बघा आपण स्टार्ट करू, लक्ष देऊन ऐका तुम्ही. आता बघा आपण काय करू, आता ए युनियन बी काढून घेऊ. तुम्ही लक्षात ठेवा, जो सेट ए आहे तो आपण काय डिनोट करतोय, सेट ए रॉक क्लाइम्बिंग. रॉक क्लाइम्बिंगला काय करतोय आपण, सेट ए. हे तुम्हाला समजण्यासाठी सांगते मी. सेट ए, नंतर जो आहे स्काय वॉचिंग तो काय असणार आहे आपला, सेट बी. आपण त्याला अज्युम करणार आहे असं, म्हणजे इथे स्पेस कमी म्हणून तुम्ही अज्युम करून घ्या. लेट ए बी द सेट ऑफ रॉक क्लाइम्बिंग अँड बी बी द सेट ऑफ स्काय वॉचिंग. आता बघा, नंबर ऑफ ए म्हणजे रॉक क्लाइम्बिंगला किती स्टुडंट्स आहेत फॉलो करणारे ते सांगा बरं तुम्ही मला, 130 स्टुडंट्स. नंतर नंबर ऑफ ए झाला, आता नंबर ऑफ बी पाहून घेऊ आपण. बी ला काय अजून करायला लावलं तुम्हाला, स्काय वॉचिंग. स्काय वॉचिंग किती आहे स्टुडंट्स, 180. नंतर आपण पाहून घेऊ ए युनियन बी. तर आपल्याला काढायचं म्हणून ए इंटरसेक्शन बी घेऊन घेऊ आपण, की असे किती स्टुडंट्स आहेत की ते फॉलो करतात दोघं पण, म्हणजे बोथ. बघा आता इथे, देअर आर 110 स्टुडंट्स हू फॉलो बोथ द हॉबीज. म्हणजे जे दोघं जे आहेत, रॉक क्लाइम्बिंग पण आणि स्काय वॉचिंग पण, हे दोघं त्यांच्या हॉबी आहेत. असे 110 मुलं आहेत. आता नंतर काय करायचं आपल्याला, नंबर ऑफ युनियन. युनियन म्हणजे काय की ज्यामध्ये सगळ्या गोष्टी येतात असा सेट. मग ते किती आहे, 220. ऑल टुगेदर स्टुडंट किती होते, 220. इतकं आलं तुमच्या लक्षात. आता बघा इथे काय लिहिलंय मी, नंबर ऑफ ए. मी तुम्हाला ए ला काय समजायला लावलंय, रॉक क्लाइम्बिंग. रॉक क्लाइम्बिंगचे किती स्टुडंट होते, 130. नंतर नंबर ऑफ बी. नंबर ऑफ बी ला काय मानलंय आपण, स्काय वॉचिंग. स्काय वॉचिंगला किती स्टुडंट होते, 180. नंतर असे किती स्टुडंट होते की ज्यांना दोघं गोष्टी आवडतात, ए इंटरसेक्शन बी, म्हणजे हे 110 स्टुडंट. आता नंतर काय पाहिलं आपण, नंबर ऑफ युनियन. म्हणजे युनिव्हर्सल जो सेट असतो तो बघितला आपण. त्या युनिव्हर्सल सेटमध्ये काय आहे, 220. म्हणजे सगळे जे स्टुडंट असतात ते असतात त्याच्यामध्ये. मग हा काय झाला, 220. आता याच्यामध्ये कुठला फॉर्म्युला यूज करणार तुम्ही, नंबर ऑफ ए युनियन बी. त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. मग आता बघा आपण तो फॉर्म्युला इथे लिहून घेऊ, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता यामध्ये काय करायचं आपल्याला, फक्त व्हॅल्यू टाकायची आहे. आता व्हॅल्यू बघा तर बरं, नंबर ऑफ ए ची किती आहे, ए युनियन बी आहे का आपल्याला, नाही, कारण की आपल्याला तो फाइंड करायचा आहे. नंबर ऑफ ए किती आहे, 130. मग इथे लिहायचं 130. नंतर नंबर ऑफ बी 180 मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे, 110. मग आता बघा इथे कसं करायचं,
या दोघांना काय करून घेणार आपण, प्लस करून घेणार. तर प्लस केल्यावर आन्सर किती सांगा बरं तुम्ही. 100 आणि 100 200 हे 310 मायनस करणार 110. आता 310 मधून 110 गेल्यावर किती रिमेनिंग राहणार आपल्याकडे 200. म्हणजे असे किती स्टुडंट्स होते सांगा बरं. एक मिनिट. 200 नंबर ऑफ ए युनियन बी. किती आन्सर आला आपलं 200. म्हणजे ए युनियन बी किती काढला आपण आता 200. आता यानंतर आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करणार, मग सेकंड, मग थर्ड. हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. मग आपण याच्यानंतर फर्स्ट क्वेश्चन पाहू, जो की आहे हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. हे तुम्ही एवढं नोट डाऊन करून घ्या. आता बघा हे तुमचं लिहून झालं आधीचा, जे आपण ए युनियन बी काढला तो. आता काय पाहिजे आपल्याला, हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. आता बघा काय दिलं मी, नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. मग आता आपल्याला काय करायला लागेल, नंबर ऑफ युनिव्हर्सल सेट होता नंबर ऑफ यू, त्यामधून आपल्याला काय मायनस करावं लागेल ए युनियन बी. म्हणजे असे मुलं की ज्यांना ए ला काय म्हणलं होतं आपण, रॉक क्लाइम्बिंग. रॉक क्लाइम्बिंगचे आणि स्काय वॉचिंगचे जे मुलं होते बरोबर, युनियन मध्ये आपण काय करतो रिपीट नाही घेत, म्हणजे आपले ते दोघं येऊन जातात. मग ए आणि बी या युनियन मधले जर आपण युनिव्हर्सल मधून मायनस केले तर आपल्याला काय भेटून जाणार आहे, असे स्टुडंट की जे दोघं पण काय करतात फॉलो नाही करत. मग आता बघा कसं करायचं आपण, नंबर ऑफ यू मायनस नंबर ऑफ ए युनियन बी. मग आता सांगा बरं युनिव्हर्सल आपल्याकडे काय आहे 220, म्हणजे ऑल टुगेदर स्टुडंट आपल्याकडे तितके. नंतर आपण याआधी आन्सर जे काढलं ते किती काढलंय, नंबर ऑफ ए युनियन बी चं 200. मग 220 मायनस 200 तर किती आन्सर आला आपलं 20. म्हणजे 20 स्टुडंट्स असे होते की जे काय करतात दोघं पण हॉबीला फॉलो करत नाही, असे 20 स्टुडंट्स होते. सगळ्यात इझी होतं. परत एक वेळा तुम्हाला सांगते, व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही, फक्त व्हिडिओ असं बघत जाऊ नका, तुम्ही त्या लगेच सॉल्व पण करून बघत जा. बघा आता सिंपल गोष्ट आहे, हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. म्हणजे असे किती विद्यार्थी आहेत की जे दोघं पण हॉबीला फॉलो करत नाही. मग आपल्याला काय करायला लागेल, आपण आधी काय काढलं याच्या आधी ए युनियन बी. ए युनियन बी चा अर्थ काय असतो की असे मुलं की जे ए आणि बी मध्ये येतात पण ते रिपीट होत नाही. कळलं तुम्हाला. मग आता आपण काय करायचं, युनिव्हर्सल जो सेट असतो त्यामधून आपण हे स्टुडंट ए युनियन बी वाले मायनस केले तर आपल्याकडे रिमेनिंग काय राहणार आहे, फक्त जे त्याच्यामध्ये फॉलो नाही करत. मग आता बघा नंबर ऑफ यू मायनस नंबर ऑफ ए युनियन बी, तर हा आपल्याकडे 220 होता. याआधी आपण हा फाइंड आउट केला, मग हा 200 होता, यामधून हा गेला तर किती आला 20. म्हणजे 20 स्टुडंट्स असे आहेत की जे काय करतात दोघं पण हॉबीला फॉलो नाही करत. हे तुम्ही लिहून घ्या. मग आपण याच्यानंतर बी पाहू. आता हा ए पाहिला आपण, ए लिहून घ्या तुम्ही इथं. आता बघा बी नंबरचा क्वेश्चन काय आहे, हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. आता आपल्याला असे स्टुडंट फाइंड करायचे आहेत ज्यांची हॉबी फक्त आणि फक्त आहे रॉक क्लाइम्बिंग, बाकी स्काय वॉचिंग पण नाहीये आणि काहीच नाहीये. मग आता बघा लिहायचं कसं, नंबर ऑफ स्टुडंट हू फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. मग आपण काय करणार यामध्ये, आता नंबर ऑफ ए जो आहे, ए ला काय मानलंय आपण रॉक क्लाइम्बिंग बरोबर. याच्यामधून आपण काय करायचं, मायनस करून द्यायचं ए इंटरसेक्शन बी. म्हणजे ए आणि बी या दोघांमधला जो कॉमन आहे त्याला मायनस करून टाकायचं. तर काय राहील आपल्याकडे फक्त आणि फक्त रॉक क्लाइम्बिंग. म्हणजे लक्षात द्या तुम्ही, आता हा आहे आपल्याकडे रॉक क्लाइम्बिंग बरोबर. म्हणजे हे काय मुलं आहेत हे रॉक क्लाइम्बिंग करतात. आपल्याला मायनस करायचं आहे नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी चा अर्थ काय असतो लक्षात द्या तुम्ही. आता या दोघांमधले कॉमन म्हणजे इथं रॉक क्लाइम्बिंगचे पण स्टुडंट आहेत आणि हे जे बी आहे हे स्काय वॉचिंगचे पण आहेत. मग आपण काय केलं, यामधले जे कॉमन होते, या दोघांमधले काय होते, हे जे कॉमन होते यांना मायनस करून टाकलं ए मधून, तर आपल्याला रिमेनिंग काय राहतील फक्त आणि फक्त रॉक क्लाइम्बिंग वाले राहतील. मग आता बघा कसं करायचं आपण सॉल्व. हे तुम्हाला समजण्यासाठी करून दिलं मी असंच. बघा आता
नंबर ऑफ ए मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. मग आता नंबर ऑफ ए काय आपल्याकडे 130 मायनस करायचं आपल्याला ए इंटरसेक्शन बी. मग ए इंटरसेक्शन बी चेक करावं लागतं. आपल्याकडे काय आहे 110. मग 130 म्हणजे 110 गेलं तर किती आन्सर आलं 20. म्हणजे असे किती स्टुडंट आहेत फक्त आणि फक्त ते रॉक क्लाइम्बिंग करतात तर फक्त आणि फक्त 20 स्टुडंट्स आहेत. आलं तुमच्या लक्षात? हे पण तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. आता बघा सी मध्ये काय विचारलं आपण? 2 क्वेश्चन फाइंड आउट केले. हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव एनी ऑफ द 2 हॉबीज हा पण झाला. नंतर हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. आता आपण तो सॉल्व्ह केला. 20 आन्सर आलं दोघांचं. आता पाहून घेऊ हाऊ मेनी स्टुडंट फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली. आता असे स्टुडंट काढायचे आपल्याला की ज्यांची हॉबी काय आहे फक्त आणि फक्त स्काय वॉचिंग. मग आधी आपण कसं सॉल्व्ह केलं ऍज इट इज तसंच करायचंय. आधी आपण काय केलं नंबर ऑफ ए मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी केलं. तर आता यामध्ये काय करायला लागणार आपल्याला स्काय वॉचिंग काढायचंय. म्हणजे नंबर ऑफ बी मायनस ए इंटरसेक्शन बी ऍज इट इज तसंच करायचंय. फक्त स्काय वॉचिंगला आपण काय अजून केलंय सेट बी म्हणून बी मधून मायनस करायचंय ए इंटरसेक्शन बी. आता तुम्हाला मी ओरली सांगितलं आहे ते आता आपण नोट डाऊन करून घेऊ. नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. मग आता बघा नंबर ऑफ बी किती दिला आपल्याला? नंबर ऑफ बी चेक करा 180 मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे 110. मग आता लक्ष द्या 180 मधून जर 110 गेला तर किती आन्सर आलं 70. म्हणजे फक्त किती स्टुडंट आहेत असे की जे फक्त आणि फक्त स्काय वॉचिंग करतात तर 70 स्टुडंट्स आहेत. आता यामध्ये आपला 4th क्वेश्चन मी तुम्हाला पूर्ण कंप्लीट करून दिलेला आहे. तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. आधी पण आपण 3 हे जे क्वेश्चन होते ते मी तुम्हाला लिहून दिले. आता हे व्यवस्थित लिहून घ्या. मग लास्ट वन पाहून घ्या. आता बघा क्वेश्चन नंबर 5 सगळ्यात सिंपल क्वेश्चन आहे हा या प्रॅक्टिस सेटचा लास्ट क्वेश्चन आहे. तर बघा आपण स्टार्ट करू. ऑब्झर्व द वेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट्स. आता ही जी वेन डायग्राम आहे तुम्ही ऑब्झर्व करा व्यवस्थित. याआधी मी तुम्हाला एक जो व्हिडिओ होता ज्यामध्ये आपण बेसिक कन्सेप्ट कव्हर केलाय तो जर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहिला असेल तर हा जो क्वेश्चन आहे हा मी न सांगता तुम्हाला याचे आन्सर व्यवस्थित लिहिता येतील. तरी एक वेळ मी तुम्हाला सांगून देते याचे आन्सर. आता बघा सेट ए विचारले आपल्याला. सेट ए मधलेच फक्त एलिमेंट्स आपल्याला घ्यायचे आहेत. सांगा बरं आता सेट ए मध्ये कुठले कुठले एलिमेंट्स आहेत फक्त? तर हा पूर्ण काय आहे आपला सेट ए आहे. मग आता यामध्ये चेक करा एक्स वाय झेड. मग आपण काय करायचं कर्ली ब्रॅकेट मध्येच लिहितो आपण म्हणून लक्षात ठेवा. आधी आपण काय करून घेऊ एक्स वाय झेडच घेऊ. एक्स वाय झेड नंतर काय आहे एम आणि एन. झालं आपलं. तसंच बी मधलं पण पाहिजे सेट बी. बघा आपला या सेट बी मधून पण आपण घेऊन घेऊ बी सेट बी चे एलिमेंट्स पी क्यू आर एम आणि एन. मग आता इथे लिहायचं पी क्यू आर नंतर एम अँड एन. आता तुम्ही सांगा ए युनियन बी. ए युनियन बी मध्ये आपण काय घेतो सांगा बरं? ए युनियन बी मध्ये आपण कॉमन घेतो की काय घेतो? तुम्हाला लक्षात आलंच असेल. आधी आपण या पूर्ण प्रॅक्टिस सेट मध्ये तेच सम सॉल्व्ह करत होतो आपण. बघा आता ए युनियन बी चा अर्थ काय असतो? ए आणि बी मधले सगळे एलिमेंट्स घ्यायचे फक्त ते रिपीट नाही झाले पाहिजे. मग आता बघा स्टार्ट कुठून करायचं सांगा बरं? काय घ्यायचं? आधी एक काम करू इथूनच स्टार्ट करू. एक्स वाय झेड आधी काय घेऊन घेऊ आपण एक्स वाय झेड नंतर घ्यायचं एम एन घेतला एम एन नंतर घेऊ पी क्यू आर. इथे थोडं खाली जाते म्हणून मी इथे लिहून घेते एक्स वाय झेड नंतर घेतला आपण एम एन नंतर घेतला पी क्यू आर. झाला ए युनियन बी पण सॉल्व. आता काय घ्यायला लावलंय युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल मध्ये काय करतो आपण सगळे एलिमेंट्स घेतो फक्त रिपीट नाही झाला पाहिजे. मग आता बघा युनियन मध्ये घेऊ. आधी आपण काय करायचं एस टी घेऊन घेऊ एस टी नंतर परत तसंच एक्स वाय झेड नंतर एम एन नंतर पी क्यू आर. झालं सॉल्व युनियनचं पण. मग आता बघा ए कॉम्प्लिमेंट. आता ए कॉम्प्लिमेंट कसं घ्यायचं बरं सांगा तुम्ही? तुम्हाला आधी मी सांगितलं याआधी पण ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय युनिव्हर्सल सेट मधून ए जो सेट असतो त्याला मायनस करायचा. मग आता बघा हा युनिव्हर्सल सेट आहे
बरोबर. यामधून काय करायचं आपल्याला ए मायनस करायचं आहे. आता ए मध्ये काय काय एक्स वाय झेड एम एन म्हणजे एक्स वाय झेड एम एन ह्या गोष्टी काय करायच्या, एवढे इलेमेंट्स आहेत ते मायनस करून टाकायचे. मग रिमेनिंग काय राहतील बरं आपल्याकडे एस टी अँड पी क्यू आर. बरोबर. चेक करा बरं तुम्ही एक वेळा एस टी पी क्यू आर, कारण आपण युनिव्हर्सल सेट मधून हा सेट ए ला काय केले मायनस केले, म्हणून काय आन्सर आला आपलं एस टी पी क्यू आर. मग आता बघा हे इरेज करून टाकू आपण आणि आता बी कॉम्प्लिमेंटचा काढू. बी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, युनिव्हर्सल सेट मधून सेट बी ला काय करायचं मायनस करायचं. मग आता बघा पी क्यू आर एम एन म्हणजे हा पी क्यू आर एम एन याला मायनस करायचं. मग काय आलं परत आन्सर आपलं एस टी एक्स वाय झेड, एस टी एक्स वाय झेड झालं आपलं आन्सर. किती सिंपल आहे. आता याला इरेज करून टाकू आपण. नंतर आपण पाहू ए युनियन बी कॉम्प्लिमेंट. ए युनियन बी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय सांगा बरं तुम्ही. आता यामध्ये सांगते मी तुम्हाला, हा ए सेट दिसतोय, या ए सेटला पण आणि या बी सेटला पण या युनिव्हर्सल सेट मधून काय करायचंय मायनस करायचंय. मग आता चेक करा बरं. इथून सांगते मी तुम्हाला सेट ए बघा एक्स वाय झेड एम एन, मग आपण एम एन नंतर एक्स वाय झेड मायनस करून टाकला. बरोबर. मग आपण बी सेट बघा पी क्यू आर, पी क्यू आर ला पण मायनस केला आणि एम एन तर ऑलरेडी आपण मायनस करूनच टाकलाय. मग रिमेनिंग काय राहिलं फक्त सेट एस अँड टी, इलेमेंट एस अँड टी झाला. सगळ्यात सिंपल होता आपण क्वेश्चन. आता आपण याला इरेज करून टाकू. म्हणजे कॉम्प्लिमेंट मध्ये काय करतो आपण, युनिव्हर्सल मधून ज्याचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे त्याला मायनस करून टाकायचं. हा प्रॅक्टिस सेट आपला इथे पूर्णतः कंप्लीट झाला आहे. आय होप तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट व्यवस्थित समजलाच असेल. जर समजला असेल तर तुम्ही व्यवस्थित मला छान कमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी तोपर्यंत तुम्ही या प्रॅक्टिस सेटचा छान अभ्यास करून ठेवा. श्री राधे राधे.